महाराष्ट्र सरकार जे देवस्थान निर्मूलन जो कायदा आणत आहे, त्यामुळे देवस्थानाच्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनी भूमाफ्यांच्या घशात जाणार आहेत आणि देवस्थान, मठ, संस्थान हे धर्माचे प्रसार केंद्र आहेत आणि हे प्रसार केंद्र जर भूमिहीन झाले तर वारकरी संप्रदाय हे आमचा धोक्यात येणार आहे। म्हणून आम्हाला वारकरी संप्रदाय आणि हिंदू धर्म वाचवायचा असेल आणि तर आम्हाला मंदिरं वाचवावे लागतील आणि मंदिरं जर भूमिहीन झाले तर धर्म धोक्यात येणार आहे। त्यामुळे आम्ही हे महाराष्ट्र शासनाने जो काही GR काढलेला आहे आणि जे काढणार आहे, जो कायदा आणणार आहेत, त्यामुळे तो धर्माचे जे केंद्र आहेत मंदिरं हे जे भूमिहीन होणार आहेत तो कायदा जो आहे तो रद्द करावा म्हणून आज आम्ही इथं मोर्चा काढलेला आहे। आज थोडक्यात मोर्चा काढलाय, काय इशारा असेल सरकारला याच्यानंतर कशा पद्धतीने तीव्र आंदोलन असेल? सर, आज हे महंत संतांनी आज निषेध म्हणून थोडक्यात जे आज दिंडी यात्रा काढलेली आहे, यानंतर जर सरकारने त्यावर जर निर्णय घेतला नाही आणि तो शासन निर्णय GR रद्द केला नाही तर हे संत महंत कीर्तनातून याचा प्रचार करणार आणि त्याच्याहून सरकारचा निषेध करणार आणि त्या कायद्याचा विरोध करणार आणि हे आंदोलन यापुढे मोठ्या प्रमाणात उभं राहणार।